नमस्कार, मी तुळशीराम शेळके. आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. मी आहे लातूरमध्ये. महाराष्ट्र शासनाचा जो शिक्षण विभाग आहे तो नवसाक्षर करण्यासाठी किंवा जे असाक्षर जनता आहे त्या असाक्षर जनतेला साक्षर करण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असते. त्यामध्येच जर आपण पाहिलं तर प्रौढ शिक्षा अभियान होता, त्याचं रूपांतर आता उल्हास नवभारत साक्षरता अभियान असं झालेलं आहे. नेमकी ही कन्सेप्ट काय, संकल्पना काय आणि कशा पद्धतीने राबवली जाते त्यासाठी आपण इथं चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. मॅडम, काय सांगाल, कशा पद्धतीची ही संकल्पना आहे आणि याच्या मागचा उद्देश काय? उल्हास नवभारत साक्षरता हा कार्यक्रम केंद्र शासनाचा कार्यक्रम आहे. भारतातील प्रत्येक स्त्री पुरुष साक्षर महिला झाल्या पाहिजेत, कुणीही निरक्षर राहू नये. देश विश्वगुरूच्या दिशेने वाटचाल करतोय, सगळ्या क्षेत्रात आपण इतकी प्रगती करतोय. तर आमच्या आजूबाजूला अवतीभोवती जे निरक्षर माणसं आहेत त्यांना अजूनही लिहिता वाचता येत नाही. आपण शिकलेली माणसं प्रतिष्ठेने समाजात वावरतो, आत्मविश्वासाने वावरतो. पण आमचेच काही बांधव जे काही कारणाने शाळा शिकू शकले नसतील त्या प्रत्येकाला 15 वर्षाच्या वयोगटातील प्रत्येक स्त्री पुरुषाला साक्षर करणं, किमान साक्षर करणं आणि त्यांनाही या समाजात प्रतिष्ठेने जगण्याचा, आत्मविश्वासाने जगण्याचा एक नवीन आयाम त्यांच्यामध्ये निर्माण करणं, या हेतूने ही योजना सुरू केलेली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये खूप जोरकस पद्धतीने आता आपण प्रयत्न करून प्रत्येक असाक्षर विद्यार्थ्यांना व्यक्तींना साक्षर करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. वाडी वस्ती तांड्यावरील आमचे सर्व शिक्षक, सर्व सामाजिक कार्यकर्ते, इतर अनेकांची मदत घेऊन प्रत्येक जण साक्षर झाला पाहिजे यासाठीची ही मोहीम आहे. आणि या योजनेचा प्रचार प्रसार व्हावा, ही योजना प्रत्येकापर्यंत पोहोचावी आणि समाजातील प्रत्येक घटकाने, मग तो शिक्षक असो की सामान्य एखादा कर्मचारी असो, शेतकरी असो, व्यापारी असो, कुठल्याही क्षेत्रातील व्यक्ती असेल, त्या सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की माझी पण जबाबदारी आहे, हे माझं पण काम आहे की आपल्या आजूबाजूच्या, आपल्या घरात असतील, आपल्या शेजारी असतील, गावात असतील, वाडीवर असतील, तांड्यावर असतील, शहरात असतील, गल्लीत असतील, नगरात असतील, या सगळ्या असाक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठीची ही मोहीम. आणि आजची रॅली ही आपण त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी काढलेली होती. त्या प्रचार आणि प्रसारामधून हा मेसेज सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि साक्षर भारताच्या दिशेने एक दमदार पाऊल टाकणे. आणि लातूर जिल्हा हा नेहमीच, जे नवं ते लातूरला हवं आपण नेहमीच म्हणतो, आणि शैक्षणिक गुणवत्तेचं नेतृत्व नेहमीच राज्याचं लातूर जिल्ह्याने केलेलं आहे. त्याच लातूर जिल्ह्यामध्ये आज आपण या पालखीच्या माध्यमातून, या ज्ञानयात्रेच्या माध्यमातून, या मेळाव्याच्या माध्यमातून हाच प्रयत्न करतोय की ही योजना सर्वांपर्यंत पोहोचावी आणि 2027 पर्यंत 100% आपला लातूर जिल्हा असेल, आपलं राज्य असेल, आपला देश असेल, हा 100% साक्षर व्हावा आणि खऱ्या अर्थाने विश्वगुरू म्हणून आपण सर्व जगामध्ये सन्मानाने आपली मान उंच करावी. नक्कीच. तर आज आपण पाहू शकता की लातूर एक शिक्षणाधिकारी म्हणून आपण अग्रेसर आहात किंवा हिरिरीने भाग घेत आहे. यामध्ये प्रतिसाद कसा आहे? आपण सगळे बघतायत, आज सकाळपासून आम्ही सगळे याच्यामध्ये आहोत. काल 8 दिवस झाला आम्ही मेळाव्याची तयारी करतोय. अतिशय उत्साहाने सगळेजण तयारी करतायत. मधला एक काही काळ होता की थोडंसं ही योजना सगळ्यांपर्यंत पोहोचली नव्हती, त्याला थोडेसे आम्हीही जबाबदार असू, आम्ही त्या जोरकस पद्धतीने पोहोचलो नसू. पण आता प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी महोदया या योजनेच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत, माननीय सीओ सर या योजनेमध्ये आहेत, सर्व लोकप्रतिनिधी आपले याच्यामध्ये आहेत आणि सर्वांनीच आता हा संकल्प केलेला आहे की साक्षर भारत योजना ही सर्वांपर्यंत पोहोचवणं आणि सगळ्यांमध्येच उत्साहाचं वातावरण आहे. कारण या जिल्ह्याचं शीर्ष नेतृत्व, मग ते प्रशासन असेल किंवा शासन म्हणून लोकप्रतिनिधी असतील, या सगळ्यांचाच खूप उत्साहाने वावर किंवा या योजनेमध्ये उत्साहाने सहभाग आहे. त्यामुळे आपण सर्वसामान्य लोक, आम्ही सर्व कर्मचारी, अधिकारी या योजनेमध्ये खूप उत्साहाने काम करतो आहोत आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की पुढच्या काळात आपल्याला 100% यश मिळून आपण यशस्वी होऊ. नक्कीच. जर आपल्यासोबत वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषेमध्ये सुद्धा काही शिक्षक आलेले आहेत, काही भगिनी, शिक्षक भगिनी आलेले आहेत. आपण दोघांनी खरं पाहिलं तर फुले दाम्पत्याची भूमिका साकारली. सुंदर असे ओरिजिनल फुले दाम्पत्य आपण दिसत आहे. आपला उद्देश काय, आपण या जनतेला काय संदेश देऊ इच्छिता? या माध्यमातून जनतेला आम्ही संदेश देऊ इच्छितो की सगळ्यांनी शिकून पुढे जावं आणि जे म्हणजे निरक्षर लोक आहेत तर त्या सगळ्याच लोकांनी शिकावं आणि आपला जो भारत देश है तो भारत साक्षरता अभियान के अंतर्गत अभी 75 साल हमारे हो गए हैं, फिर भी हम जो हासिल करना चाहते थे शिक्षा में वो हम नहीं कर पाए। ज्ञान के बारे में सभी लोगों का जो रवैया है, इसके बारे में जो हमारे 15 साल के ऊपर के जो बच्चे हैं जो
जो हमारे पालक है उनको मैं ये संदेश देना चाहता हूँ कि अब भी पढ़ने की कोई उम्र नहीं होती, कोई काल नहीं होता। सभी घर वालों को भी मेरा निवेदन है कि आप अपने घर में जो जिसको नहीं आता उसको पढ़ाए, क्योंकि जब तक हम ज्ञान की कास नहीं पकड़ेंगे तब तक हमारा उन्नति नहीं होगी। क्योंकि साक्षरता हर तरफ से आ रही है, केवल मोबाइल साक्षरता है, पढ़ने की साक्षरता है, जल साक्षरता है। इसका एक बहुआयामी उद्देश्य और बड़ा उद्देश्य है। इसके सफल करने के हेतु मैं यहाँ गांधी जी के रूप में अपने सामने उपस्थित हो गया। भविष्यामध्ये आपल्याला लातूर तालुका हा राज्यामध्ये पहिला येण्यासाठी, कारण लातूर तालुका सर्वेच्या बाबतीमध्ये असेल किंवा नव भारतच्या साक्षरतेच्या बाबतीमध्ये 14% आम्ही आज 119% आलो आणि त्याचा आहे लातूर तालुक्याला बहुमान मिळालेलाच आहे। त्यामुळे आम्ही नव भारतच्या बाबतीमध्ये सर्व लातूर तालुका हा शैक्षणिक पॅटर्न म्हणून, एक लातूर पॅटर्न म्हणून आम्ही या नव भारतमध्ये काम करत आहोत। नक्कीच तर नवभारतमध्ये आपण एक शैक्षणिक पॅटर्न आपण चांगल्या पद्धतीने राबवतात, याला प्रतिसाद कसा आहे? लातूर तालुक्यामध्ये केंद्र प्रमुख असतील, आमचे केंद्रीय मुख्याध्यापक असतील, विस्ताराधिकारी यांच्या माध्यमातून पूर्ण लातूर तालुक्यामध्ये हे काम सुरू आहे आणि अविरतपणे हे काम चालूच राहणार आहे आणि 100% लातूर तालुका हा साक्षर केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, ही आम्ही आपल्याला सांगू। मी असा संदेश देऊ इच्छिते की साक्षरतेबरोबरच आज सर्वांना डिजिटल साक्षरतेची खूप आवश्यकता आहे। त्याच्याशिवाय माणूस अज्ञानीच समजला जातो, म्हणून सर्वांनी डिजिटल साक्षरता सुद्धा आत्मसात करावी, हा संदेश। आजच्या शिवबाला मी असं सांगू शकते की आज शिकलेली आई घर पुढे नाही। आज कुठल्याही भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये शिकलेल्या माता आहेत, बचत गटाच्या माध्यमातून, महिला मेळाव्याच्या माध्यमातून त्या पुढे येत आहेत, स्वावलंबी होत आहेत। तर त्या आज कुठल्याही क्षेत्रात मागे नाही आहेत। कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, देश को जीवन देने वाली मौत भी तुझसे बारी है। अशी आजची जिजाऊ सगळ्या शिवबाला पुढे घेऊन आजचा हा साक्षरतेचा रथ पुढे। शाळांमधील विद्यार्थी ज्यांना शिक्षणात आलेली नाही ते प्रवाहात आयोजित केली होती, ही एक ज्ञान यात्रा होती। रॅली या यात्रेतून आपण सर्वांपर्यंत या कार्यक्रमामध्ये यामध्ये विद्यार्थ्यांनी दिल्या आणि आता 10 वाजता किडीज इन्फो पार्क इथे या मेळाव्याचं, साक्षरता मेळाव्याचं औपचारिक उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय आमदार महोदय आणि माननीय सर्व आपले शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सर्वांच्या सन्माननीय उपस्थितीत संपन्न होत आहे। तर ते सुद्धा साक्षर होत आणि त्यांना सुद्धा आपण या साक्षरतेच्या प्रवाहात आणावं, यासाठी आम्ही ज्याप्रमाणे पूर्वी साक्षरता अभियान सुरू होतं त्यामध्ये त्याचा अर्थ असा होता ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना आपण साक्षर करूया। पण आज या काळाची गरज अशी आहे की डिजिटल साक्षरता सुद्धा महत्वाची आहे। अगदी मोबाईलचा वापर करणं, इंटरनेट वापर करणं, उपकरण वापर करणं हे ज्यांना येत नाही ते सुद्धा माणसं आज निरक्षर समजले जातात। म्हणजे डिजिटल साक्षरता ही काळाची गरज आहे। त्या निमित्तानं उपकरणांचा सुद्धा वापर कसा करावा हे आम्ही आता पुढचं जो नियोजन आहे, जो मेळावा आहे, हा पूर्ण भारताची जनता, जगातील जनता, लहानपणापासून जे बालक हातात मोबाईल घेतं आणि ते पारंगत होतं, ज्ञानाने विद्वान होतं, त्याचा जो इतिहास आहे किंवा तो भविष्य आहे तो अगदी उज्ज्वल होणार आहे। ही सुद्धा एक साक्षरतेचं एक अंग आहे। आज या ठिकाणी उल्हास नव भारत विभागीय मेळाव्याच्या अंतर्गत लातूर, नांदेड आणि धाराशिव या ठिकाणी विभागीय मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे। आज हा सकाळचा रॅलीचा भाग होता आणि बंजारा समाजाचे मुलं आणण्यामागे हा मोठा उद्देश आहे की बंजारा समाजामध्ये शिक्षण खूप मोठ्या कमी प्रमाणात आहे आणि आमच्या इथं ऊसतोड कामगार असतात आणि त्यामुळं मुलंही त्यांच्यासोबत जातात। त्यामुळं असं होतं की मुलांचंही शिक्षण डिस्टर्ब होतं आणि पालक अशिक्षित असल्यामुळे त्यांना शिक्षणाचं महत्त्व राहत नाही आणि यामुळं त्या लोकांनाही जाणीव व्हावी की आपली मुलंही आता या समाजाच्या प्रवाहात शिकली पाहिजेत। शहरी भागातल्या रॅलीमध्ये मुलं सहभागी करण्याचं कारण असं आहे की या शहरी भागातल्या मुलांसोबत ग्रामीण भागातल्या मुलांना शिकण्याची जिद्द निर्माण व्हावी आणि त्यांच्यासमोर हे विद्यार्थी यावेत आणि त्यांचेही पालक हे साक्षरतेकडे जावेत। अजूनही आपण पाहतो की बँकेमध्ये गेल्यानंतर आमच्या समाजातील मुलं असतील किंवा पालक असतील ते अंगठा लावतात आणि त्यामुळं ह्या अंगठा कायमचा जावा आणि भारत देश साक्षर होऊन जगामध्ये भारत देश मोठ्या आर्थिक प्रगतीवर जावा, हा या मागचा उद्देश आहे। आणि हा विभागीय कार्यशाळा आमच्या माध्यमिकच्या माननीय शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मॅडम
यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झाला. त्यांनी आम्हाला या ठिकाणी ग्रामीण भागातल्या मुलांना या ठिकाणी संधी दिली आणि आम्हाला शहरी भागामध्ये मुलांसोबत या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी होता आलं. हे साठी मी त्यासाठी आभार मानतो आणि मला वाटतं की तुमच्या मार्फत कमीत कमी असाक्षर लोकांपर्यंत हा संदेश जावा की आपण आता शिकलं पाहिजे. मला वाटतं की माझी आई ही शेवटचा टप्पा आहे की जी अडाणी आहे. यानंतरचा टप्पा हा नाही, पण या अडाणी लोकांना सुद्धा आपल्या शिक्षणाच्या प्रवाहाने आपली जबाबदारी आहे आणि त्यामुळं शिक्षकासोबत शिक्षकीय समाजाचे आधारस्तंभ आहेत. शिक्षक समाज बदलू शकतात आणि विद्यार्थी बदलू शकतात. म्हणून विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनी मिळून आपल्याला हा आपला भारतीय समाज साक्षरतेकडे न्यायचा हा या मागचा उद्देश. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता वेगवेगळ्या भूमिकेमध्ये हे शिक्षक आहेत आणि वेगवेगळ्या भूमिकेमधून ते या लातूर जिल्हावासियांना साक्षरतेचा संदेश देत आहेत. परंतु हा साक्षरतेचा संदेश कितपत योग्य ठरतोय किंवा कितपत याला सकारात्मक प्रतिसाद येतोय हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. कॅमेरामॅन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, लातूर.